नावाची कुस्ती आहे। बोला हात वर करा। वैभव नाही घेते ती आम्ही गाडी अण्णासाहेब दाणे वस्ताचा पट्टा विरुद्ध प्रेम खताळ ढवळस लक्ष्मण आबा वस्ताचा पट्टा 3000 रुपये इनामाच्या कुस्तीला प्रारंभ होतोय। कुस्तीला प्रारंभ झालाय। पंच म्हणून त्या ठिकाणी भगवान सध्या काम पाहत आहेत। लाल लाल परिधान केलेला जबऱ्या तक्तीचा प्रेम खताळ ढवळचा लक्ष्मण आबा शिंदेचा पट्टा आणि वैभव काळे गाडे का कोरडोचा वैभव गाडे आणि प्रेम खताळ अशी कुस्ती मैदानात चालू आहे। शिवराज ढवळे चला शिवराज 3000 रुपये इनामाची कुस्ती आहे। मनगटाला मनगट भिडली आहे। सर्वांच्या नजरा कुस्तीवर आहे। काही होऊ शकतंय। वादळापूर्वीची शांतता आहे। वैभव आणि प्रेम दोघांमध्ये ही कुस्ती सुरू आहे। डाव प्रतिडाव सुरू आहे। महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगत होतो। 1984 ला नामदेव मोळे महाराष्ट्र केसरी झाले। 1985 ला विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी झाले। 1986 ला गुलाब बर्डे महाराष्ट्र केसरी झाले। 1977 ला दुसरी गदा मिळाली सोलापूर जिल्ह्याला तानाजी बनकरच्या रूपानं। 1988 ला तिसरी गदा मिळाली रावसाहेब मगराच्या रूपानं। दोन्हीही माळशिरस तालुक्याचे एक तानाजी बनकर मांडव्याचे आणि छोटे रावसाहेब मगर हे मगराच्या निंबाचे। बघूया 1988 ला रावसाहेब मगर 1989 1990 आणि 91 ला स्पर्धा अनिर्णित झाली। 1992 ला अप्पालाल शेख महाराष्ट्र केसरी झाले सोलापूरचे। आपल्या गटामध्ये सुवर्ण पदक हेवी वेट गटामध्ये राष्ट्रकुलला सुवर्ण पदक विजेते आणि सोलापूर जिल्ह्याला चौथी गदा मिळाली आणि आपल्या घरामध्ये दुसरी गदा। इस्माईल शेख आणि अप्पालाल शेख हे दोन्ही भाऊभाऊ। इस्माईल शेख पहिले शाहपुरीला होते, त्याच्यानंतर अप्पालाल शेख हे शाहपुरीलाच होते। 1993 ला उदयराज यादव मुंबईचे 1993 चे महाराष्ट्र केसरी। 1994 ला संजय पटेल महाराष्ट्र केसरी सातारचे। 1995 ला शिवाजी केकान महाराष्ट्र केसरी। 1996 ला या कुस्तीला तात्यातर्फे या ठिकाणी आमच्या वाणीचं कौतुक करून या ठिकाणी रेगुडे भगवान दाते रेगुडे यांनी मी कुस्ती निवेदक विलास दोजडे बादेवाडी आणि मोहोळचे वाघमोडे वस्तात यांना 100 रुपयाचं बक्षीस दिलंय। आम्ही मनापासून तुमचा या ठिकाणी धन्यवाद करतो। महाराष्ट्र केसरीचा इतिहास या ठिकाणी सुरू आहे। 1996 ला अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी। 1997 ला गोरख सरक महाराष्ट्र केसरी। 1998 ला धनाजी फडतरे महाराष्ट्र केसरी। 1999 2000 विनोद चौगुले महाराष्ट्र केसरी। या महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 पैलवान बाप आणि मुलगा पैलवान महाराष्ट्र केसरी। 1969 चे महाराष्ट्र केसरी 1969 आणि 1971 चे महाराष्ट्र केसरी जादूमामा चौगुले आणि त्यांचे चिरंजीव विनोद चौगुले 1999 ते 2000 चे महाराष्ट्र केसरी आणि दुसरे महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर 1976 चे
आणि त्यांचा मुलगा विकी बनकर 2009चा महाराष्ट्र केसरी. 2001ला राहुल काळभोर महाराष्ट्र केसरी. 2002ला परत शेख घराण्याला गदा गेली मुंडालाल शेखच्या रूपानं. 2003ला दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी. 2004ला करमाळा तालुका जेवरवाडी गाव चंद्रास बापू निमगिरे महाराष्ट्र केसरी. 2005ला बीडचे सईद जाऊज महाराष्ट्र केसरी. 2006ला कुस्ती लावा मैदान मध्ये एक कुस्ती चालू आहे. प्रेम खताळ आणि वैभव गाडे अशी कुस्ती चालू आहे. दुसरी या पण कुस्ती जी असाल आम्ही 2,500 रुपये इनामाची कुस्ती आहे. किशोर भोसले हातवर करा बार्शी विरुद्ध सुजित काळे ढवळस लक्ष्मण वस्ताचा पट्टा. 2,500 रुपये इनामाची कुस्तीला प्रारंभ होतोय आणि कुस्तीला पंच म्हणून या ठिकाणी शंकर लेंगरे काम पाहत आहेत. 2 कुस्त्या मैदानात सुरू आहे. महाराष्ट्र केसरीचा इतिहास सुरू आहे. 2006ला अमोल बुचडे महाराष्ट्र केसरी. 2007 आणि 8 चंद्रास पाटील महाराष्ट्र केसरी. 2009ला विकी बनकर महाराष्ट्र केसरी. 2010ला मंगळवेढा तालुका बटाणगाव रोहा रायगडला. 23 डिसेंबर 2010ला समाधान गोडके महाराष्ट्र केसरी. 2011, 12 आणि 13 नरसिंह यादव आता DYSP म्हणून पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. या कुस्तीनं जन्माची भाकरी दिली. 4 पैलवान DYSP येतात आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतले. महाराष्ट्र केसरीनं 3 वेळा शासनानं जाहीर काढला. 3 वेळा जो पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानला DYSP म्हणून सेवेत रुजू करून घेतलं जाईल. 2014-15ला विजय चौधरी महाराष्ट्र केसरी. त्या विजय चौधरीला सुद्धा महाराष्ट्र शासनाने DYSP करून घेतलं. कुस्ती मैदानात घ्या. 2017ला पुण्याचा अभिजित कटके महाराष्ट्र केसरी. 2018ला करमाळा तालुका खडकी गाव बालारे शेख महाराष्ट्र केसरी. 2019ला हर्षद सदगीर नाशिकचा महाराष्ट्र केसरी. 2020 आणि 21ला कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही. 2022ला कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातला देवताण्याचा बॅकथ्रोवरती प्रेम खताळ पंचाच्या निर्णयानुसार लक्ष्मण आवाज शिंदेचा पट्टा विजय झाला. टाळ्या करा, टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पैलवान निलेश शिंदे यांचे पिताश्री हनुमंत निलेश लेंगरे यांचे पिताश्री हनुमंत लेंगरे यांच्याकडून प्रेम खताळला 100 रुपयाचे बक्षीस. बक्षीस घेऊन जावा. श्यामराव वस्तादचा चिरंजीव मैदानात आलाय. 5,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. 2023ला या देशामध्ये ज्या पैलवानं आपलं नाव कोरलं असा एका हमानाचं पोरग सिकंदर शेख 2023चा महाराष्ट्र केसरी. विजय मल्लाला त्याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. पाठीवरती हमालीच्या गोण्या वाहिल्या आणि आपल्या पोराला पैलवान करून दाखवला. प्रेम खात्यावरती बक्षीस घे. प्रेम हे बक्षीस घे. संभाजी प्रशांत संभाजी दिवे
लक्ष्मण बाबूराव शिंदे सन्मानाला मैदानात या। हे लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी आजच्या कुस्ती मैदानाचं दाखवलेलं आहे असे दोघांनाही विनंती आहे, दोघांनी या ठिकाणी मैदानात यावं। आपला सन्मान या ठिकाणी होत आहे। प्रशांत संभाजी दिवे किशोर ढवळे आलाय, किशोरचा जोडीदार चला। लक्ष्मण बाबूराव शिंदे मैदानात या। 2023 ला सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला, परत 2023 ला दुसरी स्पर्धा झाली, तिथं शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला। लय चावट आहे तो किशोर बसल्या, सहजासहजी सापडत नाही कोणाला। शिवराज ढवळे मैदानात आलेला आहे, त्याचा जोडीदार पैलवान बाळू 2024 ला चिंचोली मैदानात या। आणि 23 ला 2 महाराष्ट्र केसरी झाले, ते पण या ठिकाणी दाखवलेले आहे। सिकंदरचे परत शिवराज ढवळे, प्रशांत संभाजी दिवे आणि लक्ष्मण बाबूराव शिंदे। आता 2025 ला सुद्धा 2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या। पहिल्या कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आणि दुसरी स्पर्धा काल 30 मार्चला कर्जत मुक्कामी पार पडली। तिथं या बेंबळ्या माढा तालुक्याच्या बेंबळ्याच्या पोराला दादा शेळक्याला गरीबाच्या माढा तालुक्याला पहिली गदा मिळवली आणि इतिहास घडवला। असे आतापर्यंत महाराष्ट्र केसरी। हात वर करा। बाळू लोंढे चिंचोली विरुद्ध शिवराज ढवळे ढवळा कुस्तीला प्रारंभ। 5000 रुपये इनामाची कुस्ती लागते। लक्ष्मण वस्ताचा पट्टा कसा शिवराज ढवळे वाटत नाही का आपल्या घरात एखादा असलं तयार करावं, सगळं डेरीला घालणार पैसा सगळं। बँकेमध्ये बँक बॅलन्स किती आहे आणि माहित नाही, 4 आहे मला दुसऱ्याकडे जाणार वस्तात बँकेत बँक बॅलन्स किती कोण पाहत नाही। तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे कोण पाहत नाही। उघड्या तिजोऱ्या तयार करा। पोरगे गावातलं ठरलं की कोणाचं पोरगा आहे म्हणलं की पैसे फेकले पाहिजे। बघा मांड्या जणू काय कुळवाच्या दांड्या आहे। सुंदर असं शिवराजच्या मांड्या आहे। काळाची गरज आहे हो, निर्व्यसनी पोरं राहिली पाहिजे। व्यसने बनवून काय करायचं आहे। 1 नंबरचे निलेश लेंगरे चला, सुनील खोडे चला। ह्या कुस्त्यानंतर तुमच्या कुस्तीची सलामी दिली जाईल। तरुण पोरं व्यसनापासून दूर झाली पाहिजे, निर्व्यसनी झाली पाहिजे, सशक्त झाली पाहिजे, बलिष्ठ झाली पाहिजे। यासाठी 88 आहे। बलशाली भारत हो, विश्वात चौबणी राहो। गे माये भू तुझे मी फेरीन पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारी। सुंदर अशी कुस्ती समोर 2 चालू आहे। 5000 रुपये इनामाच्या कुस्तीसाठी लढत आहेत मल्ला। लक्ष्मण वस्ताचा पट्टा। शेवटच्या कुस्तीचा पुकार वस्तात द्या। आम्हा दोघा कुस्ती नियोजकाचं कौतुक करून पैलवान निलेश लेंगरे यांचे पिताश्री यांच्याकडून हनुमंत लेंगरे यांच्याकडून परत एकदा आम्हाला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। आम्ही आपला आभार आहे, धन्यवाद। आमच्यासारख्या निवेदकाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारल्याने आमचं कौतुक केलं। पैसा खुदा नहीं है लेकिन खुदा से भी कम नहीं है।
किशोर कुस्ती करा. पैसा कशावर खर्च करावा हे या ठिकाणी या मैदानातून शिकलं जाते. हनुमंत लेंगरे पिताश्री निलेश लेंगरे यांची आज या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव करत आहे. गावकरी मंडळी बक्षिसांचा वर्षाव करत आहे. पंच कमिटी बक्षिसांचा वर्षाव करत आहे. सर्वांचं कौतुक आहे. कौतुकास पात्र यात्रा कमिटी विनायक गोपनी वस्ताद यांनी या ठिकाणी आमच्या वाणीचं कौतुक केलंय. वाघमोडे वस्ताद मोहोळकर निवेदक आणि आम्ही विलास दोलतडे बादलीवाडीकर तालुका माडा आमच्या दोघांसाठी या ठिकाणी विनायक गोपनी यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. धन्यवाद. आम्हाला एका हाताने तुम्ही दिलं. वस्ताद आला 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 गावचा सुपुत्र आला निलेश लेंगरे. टाळ्या टाळ्या टाळ्या. का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं भान असणारे मंडळी. काय करायचं 100 पोरं गावाभर. एकच असा पर वाघासारखं दिसाव नागासारखं लढाव. किती आहे ती पोरं? 4 पोर आहे ती. काय कापाच आहे काय? एकच असला पाहिजे पण वाघ असला पाहिजे. आई बापाचं नाव केलं पाहिजे. आता जो प्रेम खता लढून गेला त्या प्रेम खताच्या पिताश्रीकडून आमच्या वाणीचं कौतुक करून नागनाथ खताळ यांच्याकडून आम्हाला 100 रुपयाचं बक्षीस आम्ही आपल्याद्वारे धन्यवाद. आम्हाला एका हाताने दिलं. महादेव तुम्हाला 2 हाताने देईल. आणि 2 कुस्त्या मैदानात सुरू आहे. शेवटच्या कुस्तीचा मल्ल. बक्षीस हे बक्षीस असतंय. शेंगदाण्याचा आणि गुळाचा प्रसाद संगम केला का प्रसाद बनतो. शेंगदाण्याचा आणि दारूचा संगम केला का चकना बनतो. प्रसाद हे प्रसाद असतोय. मनगटाला मनगटा भिडले आहे. बघूया कोण विजयाचा मानकरी ठरतोय. शिवराज ढवळे आणि बाळू. शिवराज आणि बाळू आपल्या नावाला साजेशी कुस्ती करा. या मैदानातली 2 नंबरची कुस्ती आहे तुमची. या गावचा सुपुत्र पैलवान निलेश लेंगरे मैदानात आलाय आणि त्याचा जोडीदार सुनील खुने बार्शीचा मैदानात दोघे आलेले. बघा त्या निलेशच्या बाच्यानं मैदान गाजवलं. कोण ठरणार आजचा शंभू महादेव यात्रेचा केसरी. सागर बोरकरनं मामाच्या गावचं मैदान गाजवलं. त्याच्या आईला माहित असते हो आपल्या भावानं काय खुराक खाल्लंय आणि आपल्या पोराला काय खुराक घालावं लागते. हे सगळं जवळून पाहिलं नसते. म्हणून मामाच्या मार्गदर्शनाखाली जवळच्या लक्ष्मण आबा शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेशच्या मार्गदर्शनाखाली तो सागर शिंदे सागर बोरकर सराव करतोय. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आयचे कळवळ्याचे चित्त कळी लाभावले प्रीत. निलेश किशोर आणि बाळू कुस्ती करा. शिवराज आणि बाळू. आता ही 2च कुस्ती आहे. हो कुस्तीमध्ये घ्या.
सुंदर असं आयोजन नियोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त महादेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तालुका माडा तिकडं सुनील पुणे आलाय बार्शीचा. पश्चिम महाराष्ट्रातलं एक मैदान आहे. सुंदर असं मैदान आहे पश्चिम महाराष्ट्रातलं. औषध गोळा उडवणारे एक तोप उडवा म्हणतात. टोपवाले टोप उडवा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशी पुत्ररत्न निलेश लेंगरे सारखी त्यांचे पिताश्री स्वतः उपस्थित आहे. शेवटच्या कुस्तीला आता यात्रा कमिटीला सगळ्याला विनंती यायचं आहे. शेवटच्या कुस्तीला पंच कमिटीचं 3000, दिवे साहेबांचं 1000, विनायक गोपणे वस्ताचं 500 रुपये आणि तात्याचं 500 रुपये. 2000 रुपयाचं इनाम हनुमंत लेंगरे यांच्याकडून शिवराजला आणि हनुमंतला 100 रुपये. शिवराजला का हनुमंत लेंगरे शिवराजला